नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. कालच्या व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे श्रीनिवास नाशिक, दिलीप शर्मा, धनराज पी वरसळे नंदुरबार, मयूर पाटील शिंदे, प्रवीण गांगुर्डे, मदन सोनवणे शिरपूर यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. नंदुरबार तालुक्यातील वेळावत परिसरात वरुण राजाच्या आगमनासाठी ग्रामस्थांनी गावातून फेरी काढत ग्रामदेवतेला साकडे घातले. महाराष्ट्र सरकारने रुग्णांच्या हक्कांशी संबंधित एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांसाठी समान नियम लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. निष्क्रिय इच्छामृत्यू आणि लिव्हिंग विल या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी आता खासगी रुग्णालयांनाही करावी लागणार आहे. यासाठी राज्य सरकारने आवश्यक समिती स्थापन करण्याचे आदेशही जारी केले आहेत. नंदुरबार येथील आंतरराष्ट्रीय कृष्णा भवनामृत संघ इस्कॉनतर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधींसह भाविकांनी सहभागी होत भगवान जगन्नाथांचा जयघोष करीत रथ ओढला. ही रथयात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून सायंकाळी प्रवचन कीर्तनासह महाप्रसादाचे समारोप झाला. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक 20 जुलै रोजी 24 तास वैद्यकीय सेवा बंद करण्याची घोषणा IMA ने केली आहे. या संपाला नंदुरबार येथील IMA शाखेने पाठिंबा दिला आहे. डोंबिवली येथील महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ उद्या दिनांक 20 जुलै रोजी राज्यभर 24 तास वैद्यकीय सेवा बंद करण्याचा निर्णय IMA संघटनेने घेतला आहे. नंदुरबार शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी तापी नदीतून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजनेला निधी मिळावा अशी मागणी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यासह भाजपाच्या नगरसेवकांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले आहे. नंदुरबार येथील जिल्हा परिषदेतील समुपदेशन शिबिरात 57 आरोग्यसेवक उमेदवारांना तात्काळ नियुक्तीचे आदेश सुपूर्द करण्यात आले. जागेवरच नियुक्ती मिळाल्याने उमेदवारांनी समाधान व्यक्त केले. नंदुरबार येथील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत बूथ कार्यकर्ता व BLA मेळावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी BLA बूथ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पक्षाचे धोरण, संघटनात्मक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. डिजिटल पेमेंट आणि वढक व्यवहारांचा वापर देशात मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी रोखीचे व्यवहार आजही कायम आहेत. अशातच भारतीय चलनी नोटांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी RBI संबंधित नोट छपाई कंपनीने पॉलिमर शीट खरेदीसाठी प्रक्रिया सुरू केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भारतात भविष्यात पॉलिमर अर्थात प्लास्टिक नोटा पाहायला मिळणार का याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र पॉलिमर शीट खरेदीची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे सध्याच्या 10, 20, 100, 200 किंवा 500 रुपयांच्या नोटा तातडीने बदलल्या जाणार असा त्याचा अर्थ होत नाही. याबाबत अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे. सध्या नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. पावसाळ्यापूर्वीची वीज पुरवठा संदर्भातील देखभाल दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करावी. अन्यथा 30 जुलैपर्यंत सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊन नियमित वीज पुरवठा सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा नवापूर येथील मर्चंट सेवा असोसिएशनने दिला आहे. शिवसैनिकांनी आपापसातील संवाद वाढवून पक्ष वाढवला पाहिजे. कार्यकर्त्यांना संकटसमयी मदत करणारा पक्षच आपल्या कामाचा असतो. कार्यकर्त्यांची संख्या कमी असली तरी चालेल, परंतु त्यांची पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे. ज्यांच्यात पक्ष संघटन वाढवण्याची खरोखरच ताकद असेल त्यांनाच पदं दिली जातील, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. नंदुरबार येथील SA मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार मेहता भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात तरुण हुतात्मा या मराठी नाटकाचा प्रभावी प्रयोग सादर करीत राष्ट्रीय स्तरावर नंदुरबारच्या सांस्कृतिक वैभवाची छाप पाडली आहे. शहादा तालुक्यातील मसावत गावात भरधाव वेगातील दुचाकीने दिलेल्या धडकेत रस्त्यालगत उभ्या वृद्धाचा मृत्यू झाला. अपघातात दोघे जखमी झाले आहेत. 16 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. नवापूर शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीपुरवठा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत नवापूर नगर परिषदेच्या तब्बल 93.93 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे शहरातील नागरिकांना भविष्यात शुद्ध, मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून नवापूरच्या विकासाच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व भाविक, वारकरी आणि पालख्यांच्या वाहनांना महाराष्ट्र शासनाने मोठी सवलत दिली आहे. वारीच्या कालावधीत भाविकांचा प्रवास सुलभ आणि अडथळामुक्त व्हावा यासाठी शासनाने 6 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 या पंढरपूरला जातेवेळी व परतीच्या प्रवासाच्या कालावधीत संपूर्ण टोल माफी जाहीर केली आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात पथकर माफीच्या विनामूल्य पास आणि स्टिकर्सचे वाटप सुरू करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडी यांनी दिली. अक्कलकुवा तालुक्यातील पिपरीपाडा शिवारात रोहिदास वसावे यांच्या शेतालगतच्या रस्त्यावर एका बिबट्याचा मुक्त संचार दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या बिबट्याच्या एका पायाला दुखापत झाल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले असून त्यामुळे तो अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर गृहग्राम पंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सन 2026 महिला अनुजमाती स्त्री राखीव जागेवर निवडणुकीत निवडून आलेल्या सौ कस्तुराबाई जितेंद्र पाडवी यांचे जात वैधता प्रमाणपत्र बनावट असून त्यांना त्वरित अपात्र घोषित करून त्याच्यावर बनावट कागदपत्र सादर केल्याचा गुन्हा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कायमस्वरूपी निवडणूक लढविण्यासाठी प्रतिबंध घालण्याची त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अक्कलकुवा विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.